हवालदार कुठं आहेत, पोलीस काही समजत नाही. तेव्हा इथे ट्रॅफिक कंट्रोल करतात पूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. सांग मग या नाश्ता करायला. या नाश्ता करायला पॅटीस. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आगरी बाईक ट्रॅव्हलमध्ये. आणि आत्ता आपण चाललोय कुठे सार्थक? आमच्या मोठ्या पप्पांच्या फार्म हाऊसवर, ते पण मुरबाडला. आणि आपला सार्थक पहिल्यांदाच लॉंग राईडला आमच्या बरोबर येतोय. लॉंग राईड म्हणजे 70-75 किलोमीटर आहे इथून फार्म हाऊस. तर बाईकवर येणार आहे तो पहिल्यांदाच. व्हिडिओ खूप छान होणार आहे, एकदम आवर्जून बघा मोठं ब्लॉग. आता आम्ही सुरुवात करतो प्रवासाला. तर आपला प्रवास सुरू झालेला आहे मुरबाडसाठी. मला गणपती बाप्पा. पेट्रोल टाकून घेतलं गाडीत. आता आपण व्हिडिओ भारी होणार आहे. लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता पोहोचलोय आपण घनसोली नोड. समोरच बघू शकता तुम्ही, बिल्डिंगची नावं पण दिसत नाही. आता हिवाळा जर संपलाय म्हणजे टोटली पोल्युशन आहे पूर्ण MIDCचा. आडवली भुतवली गाव बघू शकता. आणि आपल्या पहिली राईड होती टिटवाल्याला सार्थक आमच्या बरोबर, तर त्याच्यामध्ये पण हा शॉट आहे, म्हणून मी पुन्हा एकदा आठवण म्हणून ठेवतोय. आता एकदम भारी शॉट तुम्हाला दाखवणार आहे मी. शिलपाड्याची परिस्थिती बघा तुम्ही. इथं मापेला येताना एवढी ट्रॅफिक असते, अर्धी लोक तर रॉंग साईडनीच येतात. रिक्षे पण 5-5 जण घेऊन रॉंग साईड मारतात. आता आपले नवी मुंबईमध्ये कोपरखेरणा घणसोली, हेल्मेट नसला तरी पण लगेच हवालदार साईडला येते. इथं बघा कार पण रॉंग साईडनी. काहीच शिस्त नाही, काहीच पद्धत नाही. थोड्याच वेळात आता आपण शिलपाटा नाक्यावर पोहोचू. काय कंडिशन आहे इथे बघा. या साईडला पूर्ण जाम आहे, या साईडनी सगळे रॉंग साईडनी येतात बिंदास. एक हवालदार पण नाही इथं. आपले मोटो ब्लॉग मध्ये हे पण दाखवायला पाहिजे, आज मला वाटलं तसं म्हणून मी दाखवतोय. शिलपाटा नाक्यावर इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट. लेफ्ट घेतलं तर आपण मुंब्रा कौसा जाणार. मुंब्रा स्टेशन आपल्याला जायचं आहे कल्याण पाट्यावर. इथून राईट घ्यायचं आहे. कल्याण फाट्यावरून आता इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला. पडले खिडकाली सगळी गावं लागतील. इथं तर बघा समोरच बघा, अख्खी रॉंग साईडनी चालत बघा. हे बघा बाईक. ऍक्सिडेंट होणार नाही मग काय होणार सांगा. बिंदास गाड्या टाकतात. समोर टेम्पो चाललाय आमच्या, त्याच्या समोरून रॉंग साईडनी बाईक टाकतात. विचार करा तुम्ही. आजचा मोटो ब्लॉग वाटतं इथेच आपला पूर्ण होणार आहे. तुम्हाला ट्रॅफिक दाखवून दाखवून आणि रॉंग साईडने येणाऱ्या गाड्या दाखवून. काहीच नियम नाही, काहीच नाही बघा. हवालदार आहेत कल्याण फाट्यावर, त्यांच्या समोर सगळे रॉंग साईडनी जातात. भारी सीन बघा तुम्ही. हे बघा गर्दी बघा. रॉंग साईडनी जिथून पण गॅप भेटे तिथून रॉंग साईडला बाईक घुसवतात. कमीत कमी या गॅप मधून 15-20 बाईक क्रॉस झाल्या बघा. आता पोहोचू आपण पडलेगाव. बघा समोरच तुम्ही, पडलेगावची एंट्री आहे. समोरच बोर्ड लागला पडलेगाव. कुठं आहेत हवालदार, कुठं आहेत पोलीस काही समजत नाही. तेव्हा इथे ट्रॅफिक कंट्रोल करतात. पोहोचलोय आपण एक्सप्रिया पलावा लोढा. ब्रिजो रोड मस्त बनवलं एकदम टाकाटक. बरं वाटतं गाडी चालवायला आणि ट्रॅफिक कमी आहे ते महत्वाचं आहे. इथं संध्याकाळी इथं चुकून पण येऊ नका. या पटरी ट्रेनची. इथून घ्यायचं आपल्याला राईट अंबरनाथ बदलापूर साठी. नेवाली नाका आलोय आपण. इथे पण संध्याकाळी भरपूर ट्रॅफिक असते नेवाली नाक्यावर. मलंगड इथून गेले तर तुम्ही महानगर गॅस, इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. सिग्नल लागले आणि इथूनच सरळ रोड आहे बघू शकता. नाशिक ठाणे टिटवाला आपल्याला मारायचं राईट. इथून 1 तासात आपण इथपर्यंत पोहोचलोय. आता आपल्याला समोर बोर्ड लागलाय बघा, मालशेज घाट मुरबाड मुलगाव लेफ्ट आणि लोणावळा खंडाला पुणे सरळ. आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे मुलगाव साठी.
आणि आता एकदम मस्त ट्रॅफिक नाही, काही नाही लागणार. थोडंसं पुढे रोड खराब आहे, त्याच्यानंतर मुलगावपर्यंत नंतर एकदम मस्त सिनेमॅटिक आणि एक शिव मंदिर आलेलं आहे. ओम नमः शिवाय. बाबू पाया पड. ओम नमः शिवाय. आणि बघू शकता शंभू महादेव समोरच बसलेत. आता काय नाही, आता एकदम मस्त झाड, एकदम मस्त क्लायमेट. या रोडला ट्रॅफिक संपली. इथून लेफ्ट घेतला तुम्ही तर टिटवाल्यासाठी पण रस्ता आहे, टिटवाला महागणपती. बघा मंडळी, आता जुना रोड बंद आहे, आपल्याला जायचं इथून नवीन रोड. पूर्ण हायवेची कामं चालू आहेत, मुरबाड पण बदलत चाललंय, लय भारी झालंय. आता आपल्याला मुळगाव खंडोबाच्या मंदिराच्या त्या रस्त्यातून जायचं आहे. त्या समोरच बोर्ड लागलाय मुरबाड. सिस्टम बघा, पाणी ड्रेन व्हायला मस्त केलेलं आहे. खालून हा बघा एक्सप्रेस वे, पूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. भरपूर काम झालेलं आहे, बघू शकता घ्यायचं राईट. सरळ रोडचं काम चालू आहे जोरदार. हा ऑप्शन बेटर आहे आपला मुळगाव खंडोबा रोड. आज वैजयंती डब्याचा वडापाव नाही, मसा इथून 24 किलोमीटर आहे. तो खंडोबाचं मंदिर. चला नाश्ता करून घेऊ. हा, आता आपण थांबू इथे नाश्ता करायला. वडापाव पण जाम फेमस आहे. त्या दिवशी आम्ही हरिश्चंद्रगडवरून येताना आम्हाला वडापाव नाही भेटला, इथे पाव संपलेले. आज खाऊ परत. थांबलोय कुठं, मुलगावला नाश्ता करायला थांबलोय. आणि इथे बघा आमदार आमचे. सांग मग, या नाश्ता करायला. या नाश्ता करायला पॅटीस खायला. ही काय शेजवान पण घेतलीस? हा. चला भाई, आता मस्त की नाश्ता झालेला आहे, पेट पूजा झालेली आहे आपली. काय करतात आता, 1 तास लागेल आपल्याला फार्म हाऊस पोहोचायला. आता मशाचा नाकाला दाखवतो मी तुम्हाला. आता आपले 50 किलोमीटर पार झाले. इथं लेफ्ट दाखवत आहे बारवी डॅम, इथून 6.5 किलोमीटर. टोटल आपण 60 किलोमीटर आलो आता, आणि 10-15 किलोमीटर बाकी आहे फक्त. गावं एकदम मस्त, एकदम जुन्या पद्धतीची घरं, कौलारू घरं. इथे मुरबाडला आमच्या कोपर घेतण्यातील भरपूर जणांचे फार्म हाऊस आहेत, भरपूर जागा पण आहेत. आता आपण जिथं चाललोय तो माझ्या भावाचा फार्म हाऊस आहे, निलेश म्हात्रे, मामाचा मुलगा माझ्या. तर त्यांना पण खूप वर्ष झाले आता जागा घेऊन. हे वेळेला आहे, राईट मारला तर खोपोली, कर्जत, आणि इथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट मुरबाडसाठी हायवे आहे हा. मंडळी, आता पोहोचलो आपण. बघा समोरच मशाचा बाजार आहे, तिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. आता थोडं तहान लागले, ऊन भरपूर आहे. आमच्या साहेबांना ते तहान लागले, तर पाणी पिऊ आणि पुढे निघू. आता 10-15 मिनिटात आपण पोहोचू. बघा बोर्ड लागला इथं, मालशेज घाट रिसॉर्ट, शिवनेरी किल्ला राईट.
ही स्विफ्ट आली तिकडून ना? हा तेव्हाच ना? बघा मंडळी, इथून राईड घ्यायचं आपल्याला. सरळ गेलो तर आपण सरळ गावच्या रोडला जातो, मेन हायवेला मालशेजच्या. 30 किलोमीटर आहे अजून आपलं फार्म हाऊस. किती फार्म, हे सर्व पूर्ण फार्म हाऊसची लाईन आहे. अख्खी लाईन आपल्या गावातले पण 4-5 फार्म हाऊस आहेत तिथे. हर्ष रुद्र फार्म सर्व एकदम. झाडाचा पाला पूर्ण आता झडलेला आहे. सीझन आलेला आहे उन्हाळ्याचा. मे महिन्यात इथे एक नंबर क्लायमेट असतो. गरपाडा पांगर चौक पोहोचल्यात आपण. अजून आपला 12 किलोमीटर बाकी आहे इथून. गाव आहेत सर्व रोडला. नारिवली गाव. फक्त शेवटचे आपले 10 किलोमीटर बाकी. आणि हा मोठा ब्लॉग आपण फार्म हाऊसवर पोहोचल्यापासून संपवणार आहोत. एक ट्रॅव्हलिंग मधली मज्जा म्हणून हा मोठा ब्लॉग बनवतो आपण नेहमी. सर्व ग्रीनरी आहे, एक नंबर वातावरण. मुरबाड याच्यासाठी फेमस आहे. क्लायमेट बघा तुम्ही, इथं आला ना तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाल. एकदम मस्त. बघा हा लेफ्ट जातो सरळ गाव. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे, सरळ नाही जायचंय. देहरी हे आपले पोरांना स्कूल व्हॅन लागतात आपल्या एरियातले शाळेत जायला. इथं बघा पोरा एवढे उन्हात चालत चालल्यात. 11:30 वाजायला आल्यात. पोचलो आपण. दादा इथंच उभा आहे रोडला, खेवारे. आणि समोरच बघा गाडी लागलेली आहे.